14 एप्रिल ते 14 मे सूर्य हा मेष राशीमध्ये असणार आहे, म्हणजे उच्च राशीमध्ये असणार आहे, बलवान असणार आहे. कसा जाणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. सिंह राशीसाठी खूप चांगले काळ आहे, कारण एक तर सूर्य उच्च आहे. सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तो भाग्य घरामध्ये गेलेला आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी फार चांगला काळ असणार आहे. कारण एक लक्षात द्या, शनी ढय्या सुरू आहे. तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खूपदा असं ऑफिसमध्ये तुम्हाला त्रास झाला असेल, काहींचे जॉब गेले असतील, अशा खूप साऱ्या घटना घडत होत्या. पण आत्ताचा येणारा काळ हा खूप चांगला असणार आहे. तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला तुमचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत किंवा बॉस आहेत त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी मिळतील, त्यांचा सहकार्य मिळेल. त्यामुळे नक्कीच चांगल्या गोष्टी होतील, कारण सूर्य हा भाग्य घरामध्ये बसलेला आहे. भाग्य घरामध्ये बसून सूर्य उच्च आहे, त्यामुळे नक्कीच चांगल्या गोष्टी, आर्थिक परिस्थितीही सुधारेल. जे व्यवसाय करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. नवीन काही काम सुरू करायचं असेल, गुंतवणूक करायची असेल तरीही तुमच्यासाठी फार छान असणार आहे. फक्त तुम्हाला सांगितलं जातं की इथे थोडीशी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. तसे तर नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास आणि तुमची एनर्जीसुद्धा खूप स्ट्रॉंग असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं येतं की थोडं उष्णतामुळे कदाचित त्रास होऊ शकतो, थकवा होऊ शकतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. रागावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर नक्की हा काळ तुमच्यासाठी फार चांगला जाईल. काही दीक्षा तुम्हाला घ्यायची असेल किंवा धार्मिक स्थळी तुम्हाला भेट द्यायची असेल, त्याहीसाठी हा काळ खूप छान आहे. सिंह राशीचा जो खूप त्रासदायक काळ होता त्यातून थोडासा तुम्हाला रिलीफ मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी होणार आहेत. उपाय जे सांगितले ते नक्की करा. रागावर कंट्रोल ठेवा, खर्चावर कंट्रोल ठेवा. नक्की येणारा हा महिना तुमच्यासाठी फार चांगला असेल. बेस्ट ऑफ लक.